कलेक्टरशी पण बोलतील. मी पण सातारा कलेक्टरला सांगेन आणि ते लवकर जर आलं तर आम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या वोटन अकाउंटच्या निमित्तानं त्याच्यातनं मार्ग काढता येईल. प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काय झालंय, आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या करायच्या म्हणते तर जागेचा फार मोठा महत्वाचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे आणि तो जागेचा प्रश्न सोडवायचं म्हटलं तर आता एकमेव जागा या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आली किंवा प्रशासनाने पण लक्षात आणून दिली, ती म्हणजे विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला काय त्या जागेचं शेंडा पार्कची जागा. तर तिथं आपण प्रशासकीय इमारत पण त्याच एरियामध्ये त्याचाही प्लॅन मला आता सादर करण्यात आला. त्याला निधी त्यांना पाहिजे. मी त्यांना म्हणलं की तो निधी आम्ही तुम्हाला देऊ. रंकाळा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना मी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही मी पण सूचना केल्यात, परंतु एक वेगळं आगळं महत्व कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं रंकाळ्याचं आहे आणि ते अधिक चांगलं कसं आपल्याला त्याच्यात भर घालता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याचा प्लॅन तो करायला सांगितलेला आहे. शाहू मिलची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्या करता वस्त्रोद्योग कड तो विषय आहे, तो तिथून एकदा घेऊन तो हस्तांतरित जागा करता येईल म्हणजे शाहू स्मारकाचं पण काम सुरू करता येईल. महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मधल्या काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी कलेक्टरांनी दाखवला. ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला. फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत, जे दुकानदार आहेत, जे काही राहणारे स्थानिक आहेत, कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची, एवढी वाहनं नसायची, एवढे भाविक नसायचे, त्याच्यामुळे ते चालून गेलं. परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळे सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते आणि तो प्लॅन अतिशय चांगला तयार केलाय. माझं मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्र्यांशी तोंडी चर्चा झाली तर मी म्हणलं एकदा वेळ द्या, आपलं प्रेझेंटेशन घ्या. ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हाय पॉवर कमिटीच्या पुढे आम्हाला जावं लागेल आणि हाय पॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतील. पण ह्या बाबतीमध्ये स्थानिकांचं पूर्णपणे सहकार्य पाहिजे. तशा पद्धतीनं लोकल ज्यांचे जे बाधित होणार आहेत त्या बाधितांचं पुनर्वसन कसं करायचं, त्यांना विश्वासात कसं घ्यायचं, ह्याबद्दलच्या सूचना मी पालकमंत्री आणि कलेक्टरांना सांगितलेल्या आहेत. लोकप्रतिनिधींनाही म्हणलं की बाबा ह्याच्यात तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या. पण ते झालं तर फार चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या संदर्भातला तयार होईल. दुसरं, दसरा महोत्सव दरवर्षी एक आगळा वेगळा दसरा महोत्सव छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या घराण्यातले सगळेच लोक उपस्थित असतात, आपण नागरिक उपस्थित असतात आणि तो होतो. परंतु तो साधारण 10 दिवस चालावा अशा प्रकारची साधारण कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे, प्रशासनाची, आमच्या लोकप्रतिनिधींची, पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळं मी पर्यटन विभागाच्या सचिवांना आता सूचना दिल्या की आपण तो 10 दिवस त्या ठिकाणी करूया. त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करा म्हणजे पर्यटन विभाग अधिक कॉर्पोरेशन अधिक ते नेहमीचा होणारा दसरा अशा प्रकारे होऊन एक वेगळं वातावरण त्या निमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये 10 दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याला आणखीन वेगळं महत्व आपल्याला प्राप्त करून देता येईल. जुन्या पुलांचं जतन संवर्धन करण्याकरता काही रक्कम मागितलेली, केशवराव भोसले टप्पा 2 करता काही रक्कम मागितलेली, जीएसटीच्या अनुदानाच्या बद्दल मी आताच तुम्हाला त्याच्याबद्दल सूतोवाच त्या ठिकाणी केलेला आहे. दूधगंगाची गळतीच्या बद्दल टेंडर फायनल स्टेजला आहे. मी आत्ताच हिला सांगितलं की ते लवकर फायनल करून काम सुरू करा, कारण 80 कोटीचं काम आहे, एका वर्षात होत नाही, 2 वर्षात केलं पाहिजे. पालकमंत्री पण सतत मला ते सांगतायत. आज 5-6 टीएमसी पाणी तुमचं माझं एवढं महत्वाचं वाहून जातंय का तर गळती आहे म्हणून. तर 40 कोटीचं पुरवणी मागण्यामध्ये 40 कोटीची तरतूद केली. आता त्याचं टेंडर फायनल होऊन मी कॉन्ट्रॅक्टर चांगला द्या असं सूचना चीफ इंजिनियर गुणाने दिलेल्या आहेत
ते म्हणले दादा ते काम सुरू करतो आणि ते काम एकदा सुरू झालं की आपल्याला पावसाळ्याच्या आत ते 40 कोटीचं काम त्या ठिकाणी संपवावं लागणार आहे. त्याचबरोबर आपलं ह्यांचं पण फाटकवाडी त्याचंही टेंडर काढलेलं आहे. तेही टेंडरचं काम 10-12 दिवसात संपेल आणि तेही कामाला सुरुवात होईल. त्याच्या संदर्भामध्ये धामणीला कामकरवाडी शेटेवाडी तर सानुग्रह अनुदानाच्या बद्दल 1,98,00,000चा विषय आहे. साधारण पूर्वी ते धरण होतं 120 कोटीचं, आता ते धरण गेले जवळपास 700-800 कोटीला. आणि तिथं काय होतं, शासनाच्या नेहमीच्या ज्या काही प्रकल्पग्रस्तांच्या करताचं जे काही नियम आहे, धोरण आहे, त्या संदर्भामध्ये निर्णय होतो, त्याच्यात काही बदल करावा लागेल. मधल्या काळामध्ये गोसेखुर्दच्या बाबतीमध्ये अशीच विशेष बाब करून आम्ही मार्ग काढला, त्याला गत्यंतर नव्हतं. नाहीतर डिले जेवढा प्रोजेक्ट होईल तेवढी कॉस्ट फार वाढत जाते. कॉस्ट वाढली की मग ते हाताबाहेर जातं. म्हणून एक मीटिंग लावायला सांगितलेली आहे. ती मीटिंग पुनर्वसनाच्या संदर्भातली माझ्याच अध्यक्षतेखाली असते. त्याला 1,98,00,000चा प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये मात्र ते कशातच बसत नसल्यामुळे सगळ्यांनी निगेटिव्ह तो केलेला आहे. परंतु आता त्या मीटिंगमध्ये सगळं ऐकून घेऊन की बाबा निगेटिव्ह केलेला असला तर किती दिवस थांबायचं, अजून 10-5 वर्ष जर थांबलं तर तो प्रोजेक्ट जाईल 1000 कोटीच्या पुढं आणि पुन्हा पाण्यापासून आपण वंचित राहू. म्हणून आम्हाला कदाचित त्याच्यात विशेष बाब म्हणून जावं लागेल. अर्थात त्याच्याकरता आम्ही विधिवत न्याय खाता असेल, फायनान्स असेल, प्लॅनिंग असेल, जलसंपदा असेल, या सगळ्यांशी चर्चा करून वेळ पडली तर सीएम डीसीएमशी पण चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ. अशा साधारण पद्धतीनं एक भारतीय पुरातत्व विभागाची पण आढावा घ्यायचा होता, पण 12 वाजेपर्यंतच माझ्याकडे आत्ताचा वेळ होता. तर मी पुन्हा 10 तारखेला मी कलेक्टरला सूचना केल्या, पालकमंत्र्यांना विनंती केली की ते विषय आपण जरा 10 तारखेला त्या बाबतीमध्ये घेऊया. त्याच्यात आमचा तो एक विषय राहिला, एमआयडीसीच्या संदर्भातला एक विषय राहिलाय आणि माणगाव विकास आराखड्याच्या बद्दल देखील मागे चर्चा झाली होती. आमचे धैर्यशील माने खासदार साहेब आणि प्रकाश आवडे आमदार साहेब यांच्या मतदारसंघामध्ये तो सगळा भाग येतो. मागे काहीतरी चर्चाही झाली, निर्णय झाला, पण कोरोना आल्यामुळे ते सगळं थांबलं आणि थांबल्यानंतर पुन्हा त्याला उभारी द्यायला पाहिजे होती, ती काही कारणानिमित्त देता आली नाही. आता तेव्हा धनंजय मुंडे ह्या खात्याचे मंत्री होते. आता हे डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे आपल्या, आणि त्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून तो चांगला निर्णय आहे, कारण त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे. 100 वर्ष झाली राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट तिथं झालेली आहे आणि ती सगळी इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद आहे. आणि म्हणून तिथं एक सातत्याने लोक येत असतात, पर्यटक येत असतात, आंबेडकर प्रेमी जनता येत असते, सगळे सहकारी येत असतात आणि त्यांना तिथं जे काही मागं ठरलं ते करण्याच्या बद्दल पुढे जाण्याचं आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे. तसंच अमृत 2 अंतर्गत 5 एसटीपी प्रस्ताव एचपीसीकडे मंजुरी करता प्रलंबित आहे. ते आम्हाला सांगावं लागेल. एचपीसी म्हणजे हाय पॉवर कमिटी, कारण आपल्या राधानगरीचं पाणी जे काही आपण पिण्याच्या करता वापरतो ते म्हणजे जेवढं पाणी पिण्याच्या करता आपलं येतं त्या पाणी नंतर जाताना ड्रेनेज ट्रीटमेंट होऊन जात नाही. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पाहिजे म्हणून तो एसटीपीची काही कामं चाललेली आहेत, काही कामं अजून करण्याची गरज आहे. परंतु त्याला अमृत टप्पा 2 मंजूर झालं तरच त्या पुढच्या गोष्टी होतील. त्याच्यानंतर नवीन एक प्रशासकीय इमारतीचा पण चांगला प्लॅन केलेला आहे. तर तिथं पण आम्ही त्याच जागी, मी आता सांगितलं पार्क, शेंडा पार्कला, तिथंच आम्ही जायचं ठरवलेलं आहे. अर्थात माझी तुम्हालाही विनंती किंवा साधारण ह्या सगळ्या इमारती तिथंच आता मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं तिथं जात आहेत. त्याच्यामुळं त्याचा कोल्हापूरकरांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. तसंच आपली अतिशय महानगरपालिकेची इमारत आपल्याला कमी पडते, त्याचाही प्लॅन त्यांना करायला सांगितलेला आहे. आणि ते आहे त्या इमारतीमध्ये तिला हेरिटेज वास्तू आहे ती, त्याच्यामध्ये डागडुजी करून काही डिपार्टमेंट तिथं ठेवायची जिथं नागरिकांचं जास्त जाणं येणं असतं ते, आणि ज्याच्यामध्ये नागरिकांचं जास्त जाणं येणं नसतं असे त्या नवीन इमारतीमध्ये घेऊन टाकायचं. आता ते प्लॅन केलेला आहे त्यांनी, तो मला दाखवला.
2 वेगवेगळ्या इमारती वगैरे नाही चांगल्या, पण मी त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचं पण उदाहरण दिलं तर ते सगळे ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही त्याला निधी देऊ आणि पुढे त्या ठिकाणी जाऊ. त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे काही प्रश्न तिथल्या उपायुक्तांनी, तिथल्या खासदारांनी, तिथल्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्या पुढे मांडले, पण त्याच्यात ते जरा अर्धवट वाटले. मला पालकमंत्री असं म्हणले की दादा खासदारांना आमदारांना थोडासा वेळ द्या, ते अजून त्या अधिकाऱ्यांशी घेऊन बसतील आणि वेळ पडली तर 10 तारखेला, आणि 10 तारीख फार लांब होत असेल तर मग मुंबईला येऊन हे 2 जण माझ्याशी बोलतील आणि मग त्याच्यातून काय केलं पाहिजे, कारण तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला प्रश्न निकाली काढला पाहिजे. इतर पण काही बाबी आहेत, कारण ती महानगरपालिका झाली परंतु त्यांच्या पण आर्थिक फार चणचण आहे. त्यांना पगाराच्या करता राज्य सरकारने पैसे दिले त्यावेळेस त्यांचे पगार झालेले आहेत. महानगरपालिका झाली परंतु त्या पद्धतीने उत्पन्न नाही, जीएसटी पण त्यांना तेवढा मिळत नाही, अशा अनेक त्यांचे प्रश्न आहेत. तर मी म्हणलं तुम्ही ते नीटपणे तुम्ही ते तुमचे एकत्रपणे बसा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन आणि काय ते आम्हाला सांगा, आपण त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याचं काम त्या ठिकाणी करू. जिल्हा परिषदेचा एक विषय आला, केंद्र शासनाच्या बायोगॅस योजनेसाठी निधी केंद्राकडून गेल्या 2 वर्षापासून येत नाही आणि त्याच्यामुळं इथं जे काही बायोगॅसचे प्रकल्प करायचे त्याला जी मदत व्हायला पाहिजे, साधारण केंद्राकडनं 13-14 हजार रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांना तिथं मिळायचे आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या करता बायोगॅस त्यांनी केलं तर 22,000 रुपये त्या ठिकाणी सबसिडी मिळायची, पण ती बंद झालेली आहे. तर मी डवलेंना फोन लावला होता, पण आज काहीतरी केंद्रीय कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये का डवले तिकडे गेलेले, त्याच्यावर सचिवाशी माझं बोलणं झालं नाही, पण उद्या मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये बोलीन. बाकी मग इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न, जिल्हा ग्रंथालय, त्याच्यानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता हा फार अरुंद आहे, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आता बऱ्यापैकी विमानं जाळे सुरू झालेले आहेत, पुढे आणखी ते वाढणार आहे. त्यावेळेस तिथं भूसंपादनाच्या करता 40 कोटीची गरज आहे असं पालकमंत्री कलेक्टरनी लक्षात आणून दिलं. तिथं पण आम्ही तो निधी द्यायचं ठरवलेला आहे, जेणेकरून रस्ता रुंद व्हावा आणि प्रवासामध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांना जातानाही त्रास होऊ नये, आल्यानंतरही त्रास होऊ नये, थोडा ऐसपैस रस्ता असला पाहिजे. अशा पद्धतीचा तो एक निर्णय आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेला आहे. अशी साधारण वेगवेगळ्या विषयाच्या बद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातनं जेवढं काही सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडं, उपमुख्यमंत्र्यांकडं, आमच्या सगळ्यांच्याकडं मदत केली गेली पाहिजे ती करायचं आजच्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे. आणि पालकमंत्री, कलेक्टर, खासदार, आमदारांना हेही सांगितलं की तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, कारण आमची तर सतत आम्ही कामामध्ये असतो. तुम्ही दर आठवड्याला मुंबईला येतात त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करा, कुठं काय थांबलं, कुठं काय थांबलं. आम्ही पण, माझंही ऑफिस त्याच्यामध्ये लक्ष देईल, कलेक्टर पण त्याच्यामध्ये लक्ष देतील आणि ह्या पद्धतीनं ते प्रश्न पूर्णत्वाला नेण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा. मी ह्या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली आहेत, कॉलेज मी ह्या शहरामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूने दोन्ही खासदार, पालकमंत्री, आमदार सगळे मागं अधिकाऱ्यांनी पण मला डीपीसीच्या मीटिंगमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलंय. माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते त्यावेळेस आपण विकासाचं बोलूया ना, निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत. ह्याला एक वेगळा वारसा आहे ह्या शहराला. त्यामुळे मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कोणी बोट ठेवलेलं असेल तर त्याचं उत्तर देणं हे मी माझी जबाबदारी
जबाबदारी आहे असं समजतो आणि देतो. साहेब, मागे स्वातंत्र्य दिनाला तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विशेष उल्लेख केला होता. मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ही हद्दवाढ करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात. मात्र गावकरी विरोध करतात. आज मी त्यांना पुन्हा सांगितलं, जो प्रश्न स्थानिक लोकांशी संमती निगडित असतो तो स्थानिकांनीच सोडवायचा असतो. एकदा त्यांनी तो सोडवला की मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं, कसं करायचं, त्याचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा, त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचं अंतर्भाव झाला पाहिजे, त्याचा आपल्या लॉंग टर्म तुमच्या माझ्या कोल्हापूर नगरीला, शाहू नगरीला त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीनं आपण करत असतो. थांबा ना, आधी हे सगळे प्रश्न इथले हे जे काही विचारायचे असेल तर. मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला त्याबद्दल आपले सहकारी छगन भुजबळ यांनी वारंवार नाराजी व्यक्त केलेली आहे आणि पक्ष देखील त्यांना पाठिंबा देत नाही असं देखील स्पष्ट झालेलं आहे. काल प्रफुल्ल पटेल साहेबांनी त्यांची पक्षाची भूमिका त्या बाबतीमध्ये सांगितलेली. आमचं हेच म्हणत आहे की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना, सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही. आणि तशा प्रकारे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर. आणि त्याच्यातून जे काही गेल्या 2-3 दिवसामध्ये घडामोडी घडल्या ते सगळं तुम्ही इत्थंभूत सुरुवातीपासून दाखवलेलं आहे. ते तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात. त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी भुजबळ साहेबांशी बोलू. त्यांचं काय मत आहे, प्रत्येकाचे काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही वेगळं त्यांना वाटत असतं आणि ते काही जण बोलून दाखवतात. परंतु ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही, कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही. ही भूमिका काल देखील मुख्यमंत्री आणि मी एकत्र शंभूराज देसाईंच्या मुलाच्या लग्नाला होतो पाटणला, त्यावेळेस तिथंही माझं बोलणं झालं. आणि आज दिवसभर झाल्यानंतर कार्यक्रम पार पाडल्यानंतर रात्री मी कोल्हापूरला मुंबईला मुक्कामाला जाणार आहे. मी उद्या तिथं बोलेन. पक्षांतर बंदी कायदा 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्षपदी सुनील नार्वेकरांची निवड झालेली आहे. खरं तर अनेक पक्षांशी घोरबा करून आलेले सुनील नार्वेकर यांची निवड होणे. सुनील नार्वेकर कोण? राहुल नार्वेकर. तर ही फार शोकांतिका असल्याची टीका विरोधक करतायत. विरोधकांना आज टीकेशिवाय कुठलंही उत्तर राहिलेलं नाही. कारण त्यांनी सगळ्यांनी देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महायुती असेल किंवा एनडीएचे घटक असतील, यांनी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे. ती भूमिका घेत असताना त्यांना विरोध करण्याच्या करता काही भूमिका विरोधकांनी घेतली. परंतु विरोधकांच्या भूमिकेमधले ममता बॅनर्जींनी वेगळा रस्ता त्या ठिकाणी निवडला. नितीश कुमारांनी काय निर्णय घेतला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री मान साहेबांचंही मध्ये स्टेटमेंट आलं होतं की आम्ही सगळ्या जागा लढवणार. अखिलेश यादव यांनी देखील सांगितलं की मी मित्रपक्षांना उत्तर प्रदेशमध्ये एवढ्याच जागा देईन, घ्यायच्या असेल तर घ्या, नाहीतर माझा मी लढायला मोकळा, असं सगळं आहे. त्याच्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. विरोधकांनी टीका टिप्पणी करत बसावं. आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू, विकास करण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ती सरकारची भूमिका असते. मात्र अशा वेळी छगन भुजबळ असतील किंवा इतर मंत्री हे त्याच्या विरोधातली भूमिका मांडत असतात. मग ही मिलीभगत आहे की ऐका, ही मिलीभगत अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळे विचार असू शकतात. एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा म्हणल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते ना. तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांनी भूमिका घेतली. त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला.
तुम्ही त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे. मी कुणालाही